नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज परिसंवादाचा विषय आहे एरिक फ्रॉमची मांडणी आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध. आणि आज आपले वक्ते आहेत ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते अजित अभ्यंकर. नमस्ते. मी थोडी पूर्वपीठिका सांगतो की हा विषय आम्हाला का घेऊ वाटला. आता जे काही सामाजिक प्रश्न आपल्या समोर आहेत किंवा लोक असं का वागतायत हे जे काही सगळं वादळ येतं सारखं डोक्यामध्ये, तर ते नेमकं याच्याविषयी कोणी अभ्यास केलाय का, असं कधी काय कोणी मांडलंय का, हा एक शोध घेण्याचं सुरू होतं. तर त्याच्यामध्ये ही काही नावं सापडली. 1950 नंतर ज्यावेळी सायकोलॉजीच्या क्षेत्रामध्ये कॉग्निटिव्ह रिव्होल्युशन आली, त्याच्यानंतर बऱ्याच प्रतिभान सायकोलॉजिस्टनी स्वतःचं योगदान दिलं त्या क्षेत्रामध्ये आणि एक नवीन धारा तयार झाली. तर त्या धारेमधली दोन नावं मला खूप अपील होतात. एक नॉम चॉम्स्की यांचं आणि दुसरं एरिक फ्रॉम यांचं. तर ते आता मला जाणून घ्यायचंय की नेमकं असं काय एरिक फ्रॉम यांनी मांडलं की ते आज आपण त्याच्यावर लेक्चर घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी एवढं आपल्याला गरज वाटते. आणि अशी कुठली गोष्ट त्यांनी त्यावेळी सुरू केली की त्याची धारा आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि फक्त आपल्याच नाही तर इतरही सगळ्या समाजामध्ये, इतरही विभागामध्ये त्यांना तो अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करावी. नेमकं एरिक फ्रॉम कोण होता आणि त्यांनी काय मांडले. अच्छा, नमस्कार सुदेश आणि सर्व मित्रांनो. एरिक फ्रॉम हा एक जर्मन विचारवंत. एरिक फ्रॉमचा जन्म हा 1900 मध्ये झाला, एक्झॅक्टली 1900 मध्ये, आणि त्यांचा मृत्यू हा 1980 मध्ये झाला. एरिक फ्रॉमच्या जवळीक वेळी मी त्यांचा उल्लेख आता त्यांचा असा न करता त्याचा असाच कदाचित करू शकेन, तो आहे अनादर असे समजू. तर जर्मनी जर आपण म्हणजे हा जर कालावधी पाहिला तुम्ही 1900 ते 1980, तर हा कालावधी त्यांच्या जीवनाचा असा आहे की 20व्या शतकातले सगळे उत्पाद हे त्यांच्या डोळ्यासमोर घडले. म्हणजे 2 महायुद्ध त्यांच्या समोर घडलेली. त्याच्यानंतर आर्थिक मंदी ज्याला म्हणतात, भीषण अशी आर्थिक मंदी 1929 ते 33 त्यांनी पाहिलेली आहे. हिरोशिमाचा बॉम्बस्फोट पाहिला आणि त्याच्यानंतरचं युद्धोत्तर जग आणि कोल्ड वॉर हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे. सोव्हिएत युनियनमध्ये झालेले अंतर्गत बदल म्हणजे रशियन क्रांती, सोव्हिएत युनियनचा उदय आणि दुसऱ्या महायुद्धानंतर किंवा मधल्या काळामध्ये सोव्हिएत युनियनच्या समाजवादी व्यवस्थेमध्ये झालेले अंतर्गत बदल किंवा विकृती सुद्धा, या सर्व त्यांनी पाहिलेल्या आहेत. फक्त त्यांनी सोव्हिएत युनियनचं पतन पाहिलेलं नाही. इतका मोठा म्हणजे 20व्या शतकाचा संपूर्ण साक्षीदार ज्याला म्हणता येईल, साक्षेपी साक्षीदार असा हा एरिक फ्रॉम हा अतिशय महत्वाचा आहे. कारण एरिक फ्रॉम यांची जी सुरुवात झाली जीवनाची, ती त्यांनी सुरुवातीला ते सामाजिक म्हणजे सोशिओलॉजी, समाजशास्त्र ज्याला म्हणतात, तिथं ते त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा डिग्री मिळवली 1922 मध्ये. त्याच्यानंतर ते मानसशास्त्राकडे वळले आणि 1927 पर्यंत आणि स्वतःच्या खूप मोठ्यामध्ये ते वाढलेले होते. त्याच्यामुळे तसं त्यांचं ज्यू धार्मिक शिक्षण सुद्धा त्यांचं सेमिनरी ज्याला म्हणतात, त्या सेमिनरी मधलं त्यांचं ज्यू धार्मिक शिक्षण सुद्धा झालेलं. म्हणजे त्यांना एका बाजूला म्हणजे जुडायझम असेल, ख्रिश्चॅनिटी असेल, हे धर्मशिक्षण होतं. मार्क्सवादाचं त्यांचं उत्तम वाचन झालेलं होतं. आणि तो जो काळ होता जर्मनी मधला, जर्मनी मधल्या काळाकडे की ज्यामुळे मनावरती निर्माण झाला, त्याच्यात अधिक खोलात जात गेले, ते कसे ते आपण पाहूया. दुसरा म्हणजे पहिलं महायुद्ध संपलेलं 1919 मध्ये, आणि त्याच्यानंतर जर्मनीवरती खूप नुकसान भरपाई वगैरे अशा अटी लागलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे जर्मन राष्ट्रामध्ये पराभूततेची भावना आहे. त्याचबरोबर प्रचंड महागाई, म्हणजे कल्पना करू शकणार नाही इतक्या प्रकारची आर्थिक म्हणजे वाईट अवस्था. म्हणजे एका दिवसामध्ये 100% किमती वाढतात, 200% किमती वाढतात, अशा प्रकारचे इन्फ्लेशन तिथं चालू आहे. आणि त्याच्यामुळे सगळे जर्मन लोक जे आहेत ते अत्यंत त्रस्त आहेत. आणि मग त्याच्यावर पराभवाची बोच पण आहे. आणि मग त्यावेळेला हिटलर सारखा एक मनुष्य, नाझी पार्टी येते. तो सगळा काळ हा नेमका हाच काळ आहे, 1925-27 नंतर.
आणि त्या काळामध्ये एरिक फ्रॉम यांनी पाहिलं की लोक हिटलर जे काय वाटेल ते सांगतोय की जर्मनीला पाठीत खंजीर खुपसला गेला आणि ते खुपसण्यामध्ये ज्यू, मार्क्सवादी, शाहीवादी हे सगळे लोक पुढे होते, यांच्यामुळे जर्मनीचा पराभव झाला. आणि मग एक द्वेषाचं एक टार्गेट ज्याला एक द्वेषासाठीच एक लक्ष्य म्हणून ज्यूजना किंवा मार्क्सवाद्यांना, कम्युनिस्टांना पुढे केले गेलं. पण त्याच वेळेला युरोपमध्ये आणि जर्मनीमध्ये सुद्धा कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव फार जबरदस्त होता. कम्युनिस्ट आणि समाजवाद म्हणजे ती विचारधारा सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात त्यांनी मूळ कामगार वर्गाचे लढे चालू होते. तर दुसऱ्या बाजूला जी कठीण अवस्था या आर्थिक परिस्थितीमुळे झालेली होती आणि एक राष्ट्रीय अपमानाची पण भावना ही जर्मनीमध्ये होती. मला त्याच्यामुळे अजिबातच झाले. जर्मनी अशक्यच युद्ध लढत होती आणि जर्मनीने ते युद्ध मुळात लढण्याचीच गरज नव्हती. परंतु तरी सुद्धा बिस्मार्कच्या अतिरेकी भूमिकेमुळे ते लढलं गेलं आणि त्याच्यामध्ये अर्थातच जर्मनीचा अपरिहार्य असा पाडाव अपेक्षितच होतं. फक्त तो प्रत्यक्ष पराभव झाला नाही. जर्मनीला तहामधून शरण यावं याचा उपयोग घेतला. जाऊ दे, त्या ऐतिहासिक पक्षात आपल्याला जायचं नाही. तर तो जो संपूर्ण काळ आहे हा काळ अशा प्रकारचा काळ आहे. आणि या काळामध्ये एरिक फ्रॉम यांनी मार्क्सवादाचा अभ्यास केलेला आहे आणि फ्रॉइडचे मानसशास्त्र जे आहे त्याचा पण त्यांनी अभ्यास केला. फ्रॉइडचा पण त्यांच्या मनावरती प्रभाव पडला. पण अर्थातच ते फ्रॉइडच्या प्रभावापासून लवकरच मुक्त झाले आणि ते विचार करायला लागले की एक तर त्याच्यासमोरचा स्वतःचा प्रश्न स्वतः जगायचा. त्याच्यामुळे शेवटी अखेरीला त्यांना जर्मनीमधून बाहेर पडणं भागच पडलं. कारण हिटलरच प्रत्यक्ष सत्तेत आला त्याच्यानंतरच्या 32 नंतर आणि तिथं जगणंच अशक्य होतं. त्यामुळे ते पूर्वीच हे जर्मनीमध्ये बाहेर पडून ते अमेरिकेमध्ये स्थायिक झाले. हजारो ज्यूजना अशाच प्रकारे पळून जावं लागलं होतं. विचार ते सापडले आणि हालाल करून त्यांना तर जे जर्मनीमधून बाहेर पडून त्याच्यापैकी एक आणि ते अमेरिकेच्या कोलंबिया सिटीत गेले. तर या साधारणपणे युद्ध सुरू झालं. म्हणजे 39 मध्ये युद्ध हिटलरने सुरू केले आणि त्याच्यानंतर 42 पर्यंतचा जो काळ आहे या काळामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं दिसतं की अख्खं जर्मन राष्ट्र जे आहे, संपूर्ण जर्मन जनता ही हिटलरच्या पायावरती लोटांगण झालेलं. म्हणजे हिटलरने असं सांगितलं होतं की मी आपल्या देशातली लोकशाही नष्ट करेन आणि तरी लोकांनी हे हिटलर म्हणून त्याला मान्यता. तो जो सगळा काळ होता त्या काळामध्ये सगळं जर्मन राष्ट्र हे हिटलरच्या पायावरती अक्षरशः डोकं ठेवायला तयार होतं किंवा ठेवतच होतं. आणि त्याचा प्रभाव हा वेगवेगळ्या युरोपीय सुद्धा जरा व्हाईट सुप्रिमिस्ट ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या देशांमध्ये सुद्धा थोडासा पसरायला लागलेला होता. जसं ते इटली आहे, इटलीमध्ये हिटलर जरी नसले तरी मुसोलिनी होता, पण विचारधारा साधारण समान स्वरूपाचीच होती. किंवा स्पेन आहे, तिथं फ्रँको होता, साधारण विचारधारा हुकुमशाहीवादीच आहे. म्हणजे लोकशाही नष्ट करणं आणि हुकुमशाहीवादी अशा प्रकारची एक भांडवली सत्ता उभी करणं हा एक त्याच्यामधला मुख्य गाभा होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता युद्ध सुरू झालेलं आहे. आणि मग एरिक फ्रॉम हे आपल्याला असा प्रश्न विचारतात की खरोखर इतक्या टोकाला जाऊन उघडपणाने हुकुमशाहीचा पुरस्कार करत असून सुद्धा आणि इतके अत्याचार, कामगारांच्या संघटनांना बंदी घालणे, कामगार लढ्यांना बंदी घालणे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा तर पत्ताच नाही अशा प्रकारे, आणि जूनवरती एवढे अत्याचार करणे, एवढं सगळं करून सुद्धा, एवढं सगळं होत असताना सुद्धा लोक या हुकुमशहाच्या कच्चपीकाला लागले. नुसते कच्चपी नाही लागलेले, त्याला आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवायला तयार झालेले आहेत. आणि एवढंच नाही तर तो जे युद्ध करतो आहे की जे युद्धामधून अनर्थ होणारे आपल्याला स्पष्ट दिसतंय, तरी सुद्धा ते युद्धाच्या सुद्धा प्रयत्नांमध्ये पूर्णपणाने सहभागी होत आहेत. हे असं का होत हा त्याला प्रश्न पडला. आणि एरिक फ्रॉम यांनी यांचं जर काही वैशिष्ट्य किंवा वेगळेपण जर सांगायचं असेल तर जरा इकॉनॉमिक्सच्या भाषेत सांगायचं तर सप्लाय साईड आणि डिमांड साईड असं जर आपण विचार केला की बाबा हुकुमशहा येतील, ते खूप आवाहनं करतील
म्हणजे त्याचा सप्लाय जो म्हणतो आपण हुकुमशाहीच्या विचाराचा सप्लाय खूप करतील, परंतु डिमांड ते लोक स्वीकारतात का, हा खरा मुद्दा आहे. आणि एरिक फ्रॉम यांनी नेमका हाच प्रश्न विचारला की हुकुमशहा काही बोलतील, हुकुमशहा काही आवाहनं करतील, परंतु लोक हे ही विचारसरणी कुठल्या कारणाने स्वीकारतात, हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला. आणि त्यांनी 1941 साली जे पुस्तक प्रकाशित केलं ते पुस्तक होतं एस्केप फ्रॉम फ्रीडम, म्हणजे स्वातंत्र्यापासून पलायन. आणि त्यांनी असा एक सिद्धांत मांडला की स्वातंत्र्य हे लोकशाही स्वातंत्र्य, त्याच्यामध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, राजकीय स्वातंत्र्य आहे, संघटन स्वातंत्र्य आहे, सर्व प्रकारच्या निवडीचं स्वातंत्र्य हे भांडवलशाहीच्या अंतर्गत आहे. भांडवलशाहीच्या मर्यादा काय असतील तर नक्कीच आहेत, पण त्या चौकटीत का वेळा एक स्वातंत्र्य आहे. कोणी म्हणेल की ते आभासी स्वातंत्र्य आहे, ते आभासी आहे का नाही, किंवा किती प्रमाणात आभासी किती प्रमाणात खरं आहे, हा वेगळा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. परंतु जे काय स्वातंत्र्य आहे, लोकांचं जे परसिव्ह अशा प्रकारचं स्वातंत्र्य, ते सुद्धा हिटलरच्या पायावरती घालायला लोक तयार होतात. याचं कारण काय? आणि हिटलर नाही, मुसोलिनी आहे, फ्रँको आहे, या सगळीकडेच आपल्याला हे दिसते. म्हणजे जपान आहे, आता जपानमध्ये भांडवलशाही विकसित नव्हती तरी सुद्धा. तर याचं कारण काय? आणि फ्रॉम यांनी जो काय प्रयत्न केला एस्केप फ्रॉम फ्रीडम या पुस्तकामधून, तो होता, त्याचं आपण वर्णन असं करू शकतो, सोशल सायको अनालिसिस, म्हणजे एका समाजाचं मनोविश्लेषण. ते विचाराने मार्क्सवादी झालेले होते, परंतु त्यांनी ज्या पद्धती वापरल्या मनोविश्लेषणाच्या, फ्रॉइडचे सगळ्या अनेक मूलभूत संकल्पना त्यांनी स्पष्टपणाने नाकारल्या आणि त्या चुकीच्या आहेत असं सुद्धा अगदी प्रभावीपणाने मांडलं सुद्धा. परंतु त्याच वेळेला त्यांनी त्यातले काही जी सूत्र होती मनोविश्लेषणाची, मनोविश्लेषण करायचं विशेष सुद्धा, त्या मनोविश्लेषणाची काही थोडीशी भूमिका घेऊन त्याने संपूर्ण समाजाचं मानसशास्त्रच कसं बदललेलं आहे या पद्धतीने काही मांडलं. आणि ती एस्केप फ्रॉम फ्रीडम मध्ये अतिशय उत्तम प्रकारे आलेली आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं महत्व आहे. त्याच्यात त्याने असं दाखवलं की लोकांना स्वातंत्र्य हे एक असह्य ओझं बनू शकतं, त्यावेळेला बनलेलं होतं आणि असं समाजामध्ये होऊ शकतं. हे स्वातंत्र्य आपल्याला नको, आपल्याला निवड करायची नाहीये. आपण जे काय आपलं भवितव्य आहे ते कोणाच्या तरी पायावरती हा भारतीय शब्द आहे, हे कोणाच्या तरी व्यक्तित्वामध्ये हे आपण विलीन करून टाकूया आणि तो जे ठरवेल तेच खरं. मग प्रसंगी त्याने आपल्याला मारलं, जोडलं, वेदना जरी दिली तरी ती सुद्धा ही आनंददायकच आहे, कारण त्याच्यातूनच काहीतरी हित होणार आहे, बल होणार आहे. अशा प्रकारची एक आत्मपीडनाची सुद्धा भावना, दुसऱ्या बाजूला परपीडनाची भावना या हुकुमशांमध्ये असलेली, यांचा हा एक प्रकारचा संयोग आहे. आणि इतरही त्या अनेक विकृती कशा या अशा प्रकारच्या समाजात निर्माण होतात, हे त्यांनी त्या पुस्तकामधून अत्यंत प्रभावीपणे दाखवलेलं आहे. आणि हे पुस्तक हे अतिशय खूपच मोठ्या प्रमाणात गाजलं, कारण त्याच्यामध्ये केवळ हिटलर वाईट आहे, मुसोलिनी वाईट आहे, फ्रँको वाईट आहे आणि ते कसे हुकुमशाह आहेत एवढंच फक्त दाखवलेलं नाही. रादर हे दाखवणं त्याचा उद्देशच नाही, कारण ते तर सगळं जगजाहीरच आहे. तो तर रोग आहे, पण या रोगाचं कारण काय? म्हणजे हिटलर हा जर रोग आहे आणि होताच, प्रश्नच नाही, नाझीवाद हा रोगच आहे, तर हा रोग मुळात येतो कसा याचं विश्लेषण हे ज्या शरीरात तो रोग होतो त्या समाजाच्या मनोविश्लेषणामध्ये त्यांनी शोधून काढलं. हे त्या पुस्तकाचं महत्व आहे. आता परिस्थिती ही जर्मनीमध्ये जशी आहे होती, म्हणजे तशी भारतामध्ये ती सुद्धा आज आहे. लोक आणि अनेक वर्ष ती आपल्याला त्याचा जो प्रभाव आहे तो अधिक खोलवर जाताना दिसतो. आणि तो म्हणजे असा की लोक अस्मिता, आम्ही कोण, त्याची उत्तरं आपल्या कुठल्या तरी धर्माच्या, एका विशिष्ट धर्मामध्ये माझा जन्म झाला, विशिष्ट जातीत माझा जन्म झाला, याच्यामध्ये स्वतःचं स्वपण ओळखतायत, शोधतायत. आणि तेच तो म्हणजेच मी आहे, ते म्हणजेच आपण आहोत. आणि आपलं भविष्यव्य जे आहे हे या भूतकाळामधून जे काय भूतकाळामध्ये जे घडलं त्याचा सूड घेणं हे आहे. आपला वर्तमान म्हणजे दुसरं काही नसून या इतिहासाची जी काही गणित आहे ती फक्त उलटी करणं, एवढंच आपलं सगळं सर्वस्व आहे आपलं सामाजिक राजकीय जीवनाचं. आणि त्याच्यासाठी मग काही एखादा नेता, एखादी घोषणा, एखादी दंगल, एखादं असं लक्ष की ज्याच्यावरती आपण सहजपणाने हल्ला करू शकतो,
ही सर्व जी मेथोडॉलॉजी आहे, ही सर्व जी पद्धती आहे, ही एक्झॅक्टली नाझीवाद नावाच्या रोगाची आहे. आणि तीच भारतामध्ये तोच रोग आज एक जमातवाद या नावाने पसरतो आहे. जातीचं सुद्धा त्याला पॅकेजिंग काही वेळाला केलं जात आहे. आणि ही परिस्थिती या भारतीय समाजामध्ये आणि त्यावेळेच्या जर्मन समाजामध्ये अनेक बाबतीमध्ये साधर्म्य असणारी आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं भारतामध्ये नक्की महत्व आहे. आता थोडस जर अजून तपशिलात जाऊन बोलायचं झालं तर असे कुठले मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे भारतामध्ये स्पेसिफिकली, कारण त्यांनी जर्मन राष्ट्रामध्ये जर्मनीच्या इतिहासामध्ये जाऊन, रादर युरोपच्याही इतिहासामध्ये जाऊन त्यांनी स्वातंत्र्याची प्रक्रिया कशी घडत गेली, कशी घडत जाते, इतकंच नव्हे तर मनुष्याचीच मुळामध्ये स्वातंत्र्याविषयी गरज काय आहे, मनुष्य समाजामध्येच स्वातंत्र्याचं मूल्य काय आहे किंवा स्थान काय, या मनुष्याची संकल्पना काय, तिथपर्यंत ते खोलवर गेले. पण आता आपण तिथपासून सुरुवात करायची का भारतीय समाजाबद्दल बोलायचं तर सुदेश तूच सांग. मला वाटतं आपण सुरू करूया, आपण अजून एक दोन भाग करूया, पण विस्तृतच जाऊया. सॉरी, मला ऐकवलं नाही. आपण सुरुवात भारतापासून करू का त्यांच्या मूळ संकल्पनेपासून करू? मूळ संकल्पनेपासून करूया आणि वाटल्यास अजून एक दोन भाग करूया आपण, पण विस्तृतच घेऊया असं. ओके, ठीक आहे. तर एरिक फ्रॉम यांची जी संपूर्ण मांडणी आहे, या संपूर्ण मांडणीला एक ठोस, अतिशय खोलवरचा असा एक मूलभूत मानवविषयक विचार आहे. म्हणजे मानवविषयक तत्वविचार त्यांचा इतिहासाच्या अभ्यासावरती आधारलेला, मानववंशशास्त्राच्या अभ्यासावरती आणि मानसशास्त्रावरती आधारलेला, म्हणजे मानववंशशास्त्रामध्ये मानसशास्त्रीय अभ्यासावरती आणि आजच्या समाजाच्या मानसशास्त्रीय अभ्यासावरती आधारलेला अशा प्रकारचा त्यांचा एक शोध आहे. आणि त्याच्या आधारे ऐतिहासिकदृष्ट्या काही अभ्यास करून आणि प्रत्यक्ष मनोविश्लेषणातल्या काही संकल्पना वापरून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे आपल्याला दाखवून दिलं, त्या पुस्तकामधून पण दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांची अनेक पुस्तकं, आता मी एस्केप फ्रॉम फ्रीडम एका पुस्तकाचा उल्लेख केला, परंतु त्यांचं आता आपली शेवटचं पुस्तक पण तिथून सुरुवात केली तर टू हॅव ऑर टू बी हे त्यांचं पुस्तक आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग हे पुस्तक आहे. सेन सोसायटी हे पुस्तक आहे. मॅन फॉर हिमसेल्फ हे पुस्तक आहे. आणि एस्केप फ्रॉम फ्रीडम तर अर्थात आपल्याला बोलतोय. तर या सगळ्या पुस्तकांच्या आधारे मी आता जी मांडणी करते ती त्यांच्या या सगळ्या पुस्तकांमधून जे व्यक्त झालेले त्याच्या आधारे बोलते की जे एस्केप फ्रॉम फ्रीडम मध्ये ती पायाभूत आहेच. तर ती अशी की मनुष्य हा जो प्राणी आहे तो इतर प्राण्यांपेक्षा कुठे नेमका वेगळा आहे, त्याचं मन नेमकं वेगळं कुठे आहे हे त्यांनी अतिशय उत्तम दिसून दाखवलं. त्याच्या खूप खोलात आणि कमीत कमी वेळेत सांगायचं झालं तर असं सांगता येईल की माणसाचं जर तुम्ही संपूर्ण शारीरिक अस्तित्व पाहिलं, तर शरीर जर पाहिलं तर शारीरिक दृष्ट्या मनुष्य दुर्बल आहे. आणि त्याचं जे संपूर्ण वर्तन आहे हे वर्तन हे सहज प्रेरणांनी किंवा उपजत प्रेरणांनी हे घडत नाही. म्हणजे अजिबात घडत नाही असं नाही, पण मर्यादित प्रमाणात. म्हणजे उपजत म्हणजे काय, हे उदाहरणार्थ आता मला भूक लागणार पण मला जगलं पाहिजे, तेव्हा शिकण्याची प्रेरणा ही मूलभूत प्रेरणा आहे, उपजत प्रेरणा ती कोणी शिकवावी लागत नाही. प्रेरणा म्हणजे पुनरुत्पादनाची प्रेरणा ही कोणी शिकवावी लागत नाही, ती उपजत आहे. किंवा कोणी माझ्यावरती हल्ला करून आला तर एखादी सुरक्षित जागा मला कायमच राहण्यासाठी, झोपण्यासाठी एक सुरक्षित जागा पाहिजे, म्हणजे एक निवारा पाहिजे किंवा सुरक्षा पाहिजे. या सगळ्या ज्या गरजा आहेत या सगळ्या गरजा या स्वाभाविक आहेत, उपजत आहेत. या कुणीही बाहेरून शिकवण्याची गरज नाही. कुठल्याही समाजात कुठेही कसाही कुठेही प्राणी असला, मांजर असलं, कुत्रा असला आणि माशी जरी असली आणि माणूस असला, सगळ्यांना या गोष्टी समान आहेत. त्या उपजत प्रेरणांनी. पण माणसाचं जे वर्तन आणि इतर प्राण्यांच्या वर्तनामध्ये फरक आहे की त्यांचं वर्तन हे उपजत प्रेरणांनीच प्रेरित असतं. म्हणजे त्यांचं जीवन म्हणजे उपजत प्रेरणांचाच आविष्कार असतो, त्याच्या पलीकडं त्यांचं वर्तन नसतं. त्याच्यामुळे ते आणि उपजत प्रेरणांच्या अनुसार केलेलं त्यांनी वर्तन याच्या पलीकडं त्यांचं जीवनच नसतं. परंतु माणसाच्या बाबतीत तसं नाही. माणसाच्या बाबतीमध्ये उपजत प्रेरणा नक्की आहेत, परंतु त्या उपजत प्रेरणांवरती खूप मोठं संस्करण पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ भूक सगळ्यांनाच लागते, परंतु जेवण नावाची एक संस्कृती, भोजन संस्कृती
त्याच्यामध्ये सुद्धा ते भोजन दिसतं तसं, हम्म. ते ताट कसं सजवलं जातं, त्याच्यामध्ये रांगोळी कशी काढली जाते, इथपासून ही माणसाची खाद्य संस्कृती तयार होते. आता प्रत्येक बाबतीत आपण म्हणू शकतो. म्हणजे आता उदाहरणार्थ प्रेम म्हणजे पुनरुत्पादनाची लैंगिक प्रेरणा ही अत्यंत स्वाभाविक आहे, परंतु त्याच्यासाठी माणसांच्या समाजामध्ये माणसं एकमेकांना प्रेमपत्र लिहितील, एकमेकांवरती कदाचित एवढं प्रेम आणि एवढे एकमेकांमध्ये गुंततील की जर समजा नावाची व्यक्ती जर मला उपलब्ध झाली नाही आणि तिने जर मला नकार दिला तर कदाचित मी आत्महत्या सुद्धा करेन, कदाचित हम्म. लग्न वगैरे गोष्टीचा विचार करणार नाही आणि एखाद्या टोकाच्या स्थितीमध्ये त्या माणसाला सुद्धा जाऊन काहीतरी करू शकतो. म्हणजे हम्म. हे जे या ज्या गोष्टी आहेत त्या उपजत प्रेरणांचे अनेक आविष्कार आहेत की मी हम्म. प्रेमपत्र लिहीन आणि किंवा अशी काहीतरी एखादी गोष्ट करीन, एव्हरेस्ट चढून जाईन की ज्याच्यामुळे माझ्या प्रेयसीला असं वाटेल की हा खरोखर काहीतरी हा चांगला माणूस आहे, हा धाडसी माणूस आहे. म्हणजे आविष्कार किती वेगळा आहे, प्रत्यक्ष गरज कुठली आहे आणि त्याचं आविष्करण कुठलं आहे अच्छा. हे माणसाच्याच बाबतीत बोलू शकतं आणि इथंच माणसाची संस्कृती काय मनुष्य स्वतःच्याच हम्म. सहज प्रेरणांवर संस्कार करतो. ही एक गोष्ट आहे. दुसरं असं आहे की माणसाला जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू यांची स्वतंत्र जाणीव आहे की जिथं प्राण्यांना म्हणजे त्यांना जन्म येतो, जन्म तर जन्मानंतरच आपल्याला कळतं की आपण आहोत, परंतु माणसाला मृत्यू नावाच्या एका गोष्टीची स्वतंत्र जाणीव आहे या आणि त्या मृत्यूचा एक भय पण आहे आणि जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या हातात नाहीत याची पण त्याला जाणीव आहे, कारण माणसाला आत्म जाणीव आहे, सेल्फ कॉन्शियसनेस आहे. हम्म. मग स्वयं जाणीव ज्याला आपण म्हणतो, ही स्वयं जाणीव असल्यामुळे म्हणजे मी आता वाईट परिस्थितीमध्ये आहे, ती वाईट परिस्थिती फक्त मला कळत नाही, तर वाईट परिस्थितीत असलेला मी नावाची एक प्रतिमा माझ्या मनात असते. अशी हम्म. म्हणजे तुम्ही किती मागे जाऊ शकता, म्हणजे आरशासमोर आरसा ठेवला असेल त्याच्यामुळे मग तिथं बरोबर. अध्यात्म गोष्टी तयार होतात ते याच्यामधूनच तयार होतात. हम्म. पण माणसाचा जो सेल्फ आहे तो सेल्फ हा असा किती खोल 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 जाऊ शकतो, त्याला स्वयं जाणीव ही त्याची ही कायमच जागृत असते, कुठल्याही परिस्थितीत तो असला तरी असतो. आणि यामुळे माणसाला आपल्या भोवतालाची फक्त जाणीव नसते तर आपल्या स्वतःच्या भावनांची पण एक जाणीव असते. तो त्या भावनांची 100% एकरूप अगदी कमी वेळेला असतो. त्याच्या भावनांच्या पलीकडे त्याची एक बुद्धी आणि एक साक्षी अशा प्रकारचं त्याचं एक हम्म. मन पण असतं. म्हणजे हा जो साक्षी भाव त्याच्या मनामध्ये आहे स्वतःच्या बद्दलचा सुद्धा आणि इतर कुठल्याही गोष्टीबद्दलचा, हा दुसरा. आणि तिसरा म्हणजे मनुष्य हा अमूर्त संकल्पना तयार करतो. म्हणजे मनुष्य हा जो जगतो तो केवळ म्हणजे आता निसर्गाचं आजूबाजूच्या भोवतालाचं ज्ञान तर प्रत्येक प्राण्याला आहेच. हम्म. समोर झाड आहे, डोंगर आहे, पाणी आहे, मला खायला मिळणार आहे, मिळणार नाही, माझा शिकार करणारा समोर आहे का, माझा मित्र असणारा समोर आहे, या जाणीवा भोवतालाच्या चालेल. त्या प्रत्येक प्राण्याला अर्थातच असणार, त्याच्याशी तो जगूच शकत. परंतु आणि काही प्रमाणामध्ये माणसांची भाषा इतर प्राण्यांची भाषा पण असते, म्हणजे पक्षी सुद्धा विशिष्ट आवाज काढतात विशिष्ट परिस्थितीमध्ये, विशिष्ट परिस्थितीमध्ये धोक्याची जाणीव करून देतात आवाजामध्ये. म्हणजे एका अर्थाने बोलणं किंवा काही शरीराची विशिष्ट प्रकारची हालचाल याला जर आपण भाषा असं समजलं तर अशा प्रकारची भाषा ही प्राण्यांची सुद्धा असतेच. परंतु माणसांची भाषा आणि प्राण्यांची भाषा याच्यामध्ये मुख्य फरक असा आहे आणि तो केवळ भाषेबद्दलचा नाहीये, त्याचं पुढचं मी नंतर सांगतो. तर तो फरक असा आहे की माणसाची भाषा ही अमूर्त संकल्पनांवरती आधारली. मी आता दोन शब्द वापरले, अमूर्त आणि संकल्पना. मी आता उदाहरण आता असं आपण बघूया एक चांगलं उदाहरण. आता आपल्या बाजूचा भोवताल आहे, डोंगर, नद्या, नाले, समुद्र, झाडं, झुडपं, प्राणी, सगळं याला आपण सगळ्याला मिळून काय नाव दिलेलं आहे तर निसर्ग. आता तुम्ही मला सांगा निसर्ग असा कुठं प्रत्यक्षामध्ये एखादी वस्तू आपल्या अनुभवाला येते की ही निसर्ग आहे, आपण नाही म्हणू शकतो. हे सगळंच निसर्ग आहे आजपासून आणि म्हणलं तर काहीच नाही. मग हे काय आहे निसर्ग म्हणजे नेमकं काय आहे, तर एक अमूर्त अशी संकल्पना की त्याला प्रत्यक्ष असं मूर्त कुठे दाखवता येत नाही की हा निसर्ग आहे. जसं मी दाखवू शकतो की हा कप आहे माझ्या हातात कप. असं मी दाखवू शकतो, निसर्ग नाही दाखवू शकतो. पण निसर्ग त्याला समजतो. मग ही निसर्ग काय डेरिव्हेटिव्ह ही एक त्याचा निष्कर्ष काढलेला आहे अशा प्रकारचं एक एक संकल्पना आहे. आणि आपली सगळीच भाषा म्हणजे केवळ निसर्ग हा शब्द नाही, पण आपल्या भाषेतला प्रत्येक शब्द असाच असतो. आपल्या भाषेतले जर विशिष्ट नावं सोडली की मी अजित आहे, तू सुदेश आहेस, ही जर विशिष्ट नावं सोडली तर प्रत्येक शब्द हा एक संकल्पनाच आहे. अगदी या मोबाईलवरती आता आपण
संपर्क साधतो, तो मोबाईल सुद्धा एक संकल्पनाचा आहे, फोन सुद्धा एक संकल्पनाचा आहे, भाषेतला असा कुठला शब्द नाही की जी संकल्पना. आणि या संकल्पनांच्या मधून मनुष्य जग समजून घेत असतो, कार्यकारण भाव समजून घेत असतो. एवढंच नाही तर माणसाचा समाज सुद्धा संकल्पनांच्या या एका डोंगरावरतीच उभा असतो. हे कसं आता आपण एक उदाहरणार्थ राष्ट्र ही संकल्पना करतो किंवा देश ही संकल्पना काय, राज्य ही संकल्पना काय, आणि मग त्याच्यामुळे नागरिक ही संकल्पना काय. आपण काय म्हणतो त्याच्यामुळे की या राष्ट्राचा जर हा नागरिक असेल तर तो माझा मित्र. मग किंवा अराष्ट्र आणि ब राष्ट्र यांची मैत्री आहे, त्याच्यामुळे एकमेकांना न ओळखणारी माणसं, ज्यांनी कधी एकमेकांना पाहिलेलं सुद्धा नाही, पाण्याची पुन्हा शक्यता नाही, ती माणसं कुठल्याही सीमेवरती एकत्र येऊन एकमेकांशी हस्तांतरण करू शकतात किंवा शत्रुत्वही करू शकतात. म्हणजे माणसाच्या सहकार्याला, मित्रत्वाला आणि शत्रुत्वाला कुठल्याही भौतिक अशा मर्यादाच नाही, वैश्विक आहे. माणसाचं संपूर्ण सामाजिक जीवन या अमूर्त संकल्पनांच्या स्वरूपामुळे त्याचं सहकार्य आणि त्याचा विरोध, त्याचं मित्रत्व आणि शत्रुत्व हे वैश्विक आहे. त्याला कुठल्याच मर्यादा नाही, भौतिकतेच्या प्रत्यक्ष त्याला मर्यादाच नाही. आणि यामुळे माणसांचे, आता आपण कंपनी स्थापन करतो, कंपनी म्हणजे काय, कंपनी अशी काही नसते, इट इज अ लीगल फिक्शन. कंपनीला प्रॉपर्टी असते, कंपनीला नाव असतं, कंपनी एक पर्सन असते. म्हणजे काय, कंपनी कशी काय पर्सन असू शकेल, पण ती फक्त कायद्याने निर्मित आहे. एक्झॅक्टली. पण आपण अशी कल्पना करतो की अशी काहीतरी आहे, आणि त्याच्या भोवती मग त्याचे आपण सेवक आहोत, त्याचे ग्राहक आहोत, त्याचे काय शेअर होल्डर आहोत, अशा पद्धतीने नाती तयार होतात. तर माणसांचा संपूर्ण समाज आणि त्यांच्यामधली नाती ही अशा अमूर्त संकल्पनांच्या आधारावरती निर्माण होतात. प्राण्यांमध्ये तसं होत नाही. प्राण्यांमध्ये सहकार्य असतं, समाज असतो, सगळं असतं, परंतु ते पर्सनल ओळखीवरती असतात. आणि त्या पर्सनल ओळखी जेनेटिकली ड्रिव्हन असतात किंवा त्यांचे सेन्सेस, म्हणजे त्यांना वास, उदाहरणार्थ तर कुत्र्यांचा जर आपण एक समूह घेतला तर ते एकमेकांना पर्सनली ओळखत असतात. म्हणजे याचे अभ्यास जाऊन हा प्राणीशास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे. आणि नोबल युवा हरारी सारखा एक जो विचारवंत आहे, त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये त्याच्या अगदी तपशीलवार सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ लांडग्यांचा कळप किंवा कुत्र्यांचा कळप असेल तर ते किती व्यक्तींना ओळखू शकतात याच्या एक फिजिकल मर्यादा आहे. तो असं सांगतो ना, तर रिसेस माकडांच्या संबंधात त्यांनी सांगितले की 130 ही मर्यादा आहे. 130 ते 150 एवढ्याच व्यक्तींना ती माकडं ओळखू शकतात, म्हणजे माकड व्यक्तींना ओळखू शकतात. आणि ज्या माकड व्यक्तींना त्या ओळखतात, व्यक्तिशः, वासानी, दृष्टीनी, ध्वनीनी इत्यादी, म्हणजे काय संबंधित असेल ते, त्यांच्याशी ते सहकार्य करतात. आणि त्याच्या बाहेरचं जर कोणी असेल तर त्याचा ते विरोध करतात, निदान सुरुवातीला तर नक्कीच करतात, आणि नंतर कदाचित मग परिचयाने, व्यक्ती परिचयाने ते सहकार्य करू शकतात. आणि माणसांचा अजिबात तसं, आपण सर्व उत्पादन करतो, ग्राहक असतो, विक्रेते असतो, आपण एकमेकांना पर्सनली ओळखण्याची संभाव्यताच नसते, किंबहुना आपण एकमेकांना पाहिलं सुद्धा नसतं. आता तर ऑनलाईनच्या जमान्यात त्याच्यापेक्षाही पुढे गेलेलं होतं. त्यामुळे ही अमूर्त सहकार्याची, वैश्विक सहकार्य, वैश्विक मित्रत्व, वैश्विक विरोध सुद्धा एक अमूर्त संकल्पनांचा संपूर्ण आपल्या जाणीवेतला पसारा, आपल्या शारीरिक मर्यादा, जन्म आणि मृत्यू यांची असहाय अशी जाणीव आणि प्रदीर्घ असं बालपण आहे. आपलं बालपण विचार करा. आपलं बालपण जर आपण समजा 70 वर्षाचं आयुष्य जरी म्हटलं तरी मनुष्य हा पुनरुत्पादन करण्याच्या वयात कधी येतो, प्रत्यक्ष लाईव्हलीहूड, जीविका कधी कमवू शकतो, आणि इतर प्राणी त्यांच्या जीवनाच्या प्रपोर्शन मध्ये जर विचार केला तरी सुद्धा किती टक्के आयुष्य त्यांचं बालपणात जातं हे जर पाहिलं तर आपलं बालपण एक तुलनीय, म्हणजे वर्षात मोजत नाही, ते फक्त एक प्रमाणामध्ये मोजतं, प्रत्येक त्या प्राणी जातीच्या आयुर्मानाच्या प्रमाणामध्ये. असे हे 4-5 घटक जर एकत्र केले तर त्याच्यामधून एरिक असं सांगतात की एक अस्तित्वजन्य चिंता, एक एन्झायटी तयार होते माणसाला, एक स्वतःची एकाकीपणाची जाणीव. कारण एकाकीपणाची जाणीव निर्माण होण्यासाठी त्याला स्वयं जाणीव आवश्यक आहे. अमूर्त संकल्पना चा एक मोठा पसारा आवश्यक आहे. त्याला वैश्विकतेची आणि आपल्या मर्यादांची जाणीव जन्ममृत्यूमधून येणारी आवश्यक आहे. हे सर्व फक्त माणसाच्या बाबतीतच शक्य आहे. आणि म्हणून माणसाचं अस्तित्व
मनुष्यत्व त्याचं जे आहे ते मनुष्यत्व म्हणून त्याचं जे अस्तित्व आहे हे अस्तित्व एका चिंतेनेच ग्रस्त आहे. ही अस्तित्वजन्य चिंता आहे, एन्झायटी आहे. आणि ही एन्झायटी अस्तित्वजन्य आहे आणि ती पार करण्यासाठी, तिच्या पलीकडे जाण्यासाठी तो अर्थातच काहीतरी शोधणार आहे. हे इतर अर्थातच सगळ्यात पहिला दोन माणसांमध्ये शोधणार आहे भोवतालच्या. त्याचप्रमाणे निसर्ग त्याच्याशी तो एकरूप होण्याचा प्रयत्न करणार आणि हा त्याचा एकरूप होण्याचा प्रयत्न आणि इतर प्राणी निसर्गाशी एकरूप असतात ही वस्तुस्थिती याच्यात मूलभूत फरक. इतर प्राणी निसर्गाशी किंवा भोवतालाशी ज्या पद्धतीने एकरूप असतात ते उपजत जाणीवेने असतात. त्यांना स्वतःची स्वयं जाणीव आपण कुठं पाहत अशी मुळात जाणीवच असते. त्याच्यामुळे ते आणि निसर्ग याच्यामध्ये एक सलगता असते. मनुष्य आणि निसर्ग यांच्यामध्ये अशी सलगता नाही. ही एक एलिनेशन ऑफ नेचर ज्याला आपण म्हणतो, निसर्गापासूनची विलगता ही त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. ज्या पद्धतीनं त्याच्या मेंदूची रचना झालेली आहे, मगाशी जे सांगितलं याचं कारण की मेंदूची एक विशिष्ट रचना आहे माणसाची, की इतर प्राण्यांच्या बाबतीत नाही. ही फिजिकॅलिटी त्यानंतर आपला जो निओ कॉर्टेक्स आहे, पुढचा जो भाग आहे फ्रंटल लोब, हा ज्या त्याचा जो आकार आहे तो आकार असा आहे की ज्याच्यामुळे त्यातल्या इंटरनल त्याला आपण न्यूरोलॉजिकल वायरिंग ज्याला आपण म्हणतो, हे वायरिंग अतिशय गुंतागुंतीचं आहे इतर प्राण्यांपेक्षा. त्याच्यामुळे अशा अमूर्त संकल्पना, स्मृती, अलगतेची विभक्ततेची जाणीव या सगळ्याच गोष्टींमुळे एक त्याची संभाव्यता तयार होते. आणि की माणसाच्या मेंदूची जी रचना आहे ती रचनाच इतर प्राण्यांच्या पेक्षा वेगळी. हा जो फ्रंटल लोब ज्याला आपण म्हणतो की माणसाच्या मेंदूचा जो पुढचा भाग आहे याचा विकास हा अधिक झालेला आहे आणि त्याच्यामुळे माणसाच्या मेंदूचं हार्ड वायरिंग जे आहे हे हार्ड वायरिंग वेगळं असो. या सगळ्या म्हणजे काही प्रत्यक्ष भौतिक गोष्टी आहेत आणि या सामाजिक गोष्टी आहेत, जाणीवेतल्या गोष्टी आहेत, या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा आहे की माणसाला जी अस्तित्वजन्य चिंता आहे त्या अस्तित्वजन्य चिंतेमधून मनुष्य हा एक वेगळ्या प्रकारची सामाजिक रचना जाणीवपूर्वक तयार करण्याचा प्रयत्न. इतर प्राण्यांमध्ये सुद्धा सामाजिक रचना असते, इतर प्राण्यांमध्ये सुद्धा समाज असतात, प्रसंगी हायरार्की सुद्धा असते. इतकंच नाही तर त्यांच्यामध्ये म्हणजे कोण उच्च असणार कोण नीच असणार अशा सुद्धा काही भावना, विशेषतः म्हणजे अल्फा मेल ज्याला म्हणतात किंवा काही फिमेल अशा पद्धतीने निर्माण होतात आणि त्या बरेच वर्ष त्यांच्या जीवनकालामध्ये चालू असतात. हे सगळं असतं. आता मधमाशांच्या मध्ये त्यांच्या राणी माशी, सोल्जर माशी किंवा सैनिक माशी हे सगळे असे विभाजन असतं. परंतु या सगळ्यामध्ये आणि माणसाच्या समाजामध्ये मूलभूत फरक आहे की माणसाच्या समाजाची रचना जी काय बरी वाईट चांगली जी काय असेल ती त्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेली असते, परंतु इतर प्राण्यांमध्ये ती उपजत प्रेरणेमधूनच झालेली असते. आणि या दोन्ही मधला मूलभूत फरक असल्यामुळे मनुष्य त्यांच्या सगळ्या समाज रचनेसाठी एक विचारसरणी तयार करतो. त्या विचारसरणी भिन्न असू शकतात. त्या विचारसरणीमधून काही नैतिक समस्या तयार होतात की चांगलं आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, वर्तमान आणि भविष्य, भूतकाळ वर्तमान भविष्य अशा तिन्ही कालाची स्वतंत्र जाणीव माणसाला असते की जी इतर प्राण्यांना असते. या सगळ्यामुळे माणसाची समाज रचना ही एक वेगळ्या प्रकारची समाज रचना होते आणि त्याच्या मुळाशी मगाशी मी सांगितलं तशी माणसाची अस्तित्वजन्य चिंता. मनुष्य इतर म्हणजे आपल्या भोवतालाशी आणि इतर माणसांशी ज्याप्रमाणे अनुबंधित होतो, ज्याप्रमाणे एक आपल्या अस्तित्वजन्य चिंतेवरती मात करण्यासाठी ही जी भौतिक आहे, मानसिक आहे, सामाजिक आहे, काही रचना तयार करतो, विचारसरणी तयार करतो, या सगळ्यांमधून माणसांचा सामाजिक संस्थांचा एक इतिहास तयार होतो आणि त्या इतिहासाच्या मधून माणसाची वाटचाल आपल्याला झाली असते. आणि ऐतिहासिक या सगळ्या प्रक्रियेमध्ये एरिक फ्रॉम आपल्याला असं सांगतात की या माणसाच्या इतिहासक्रमामध्ये मनुष्य माणसाची सुरुवातच मुळामध्ये व्यक्तित्वीकरणामधून आहे. ही अस्तित्वजन्य चिंता म्हणजे तरी काय, तर ही एक व्यक्तित्वीकरणाचाच भाग आहे की मी व्यक्ती काहीतरी वेगळा आहे इतर भोवतालापेक्षा. पण मी एकटा राहू शकत नाही, एकटा जगू शकत नाही, मला अनुबंधित इतरांशी व्हावं लागेल, इतरांशी मला जोडलं जावं लागेल आणि म्हणून मग मी काही रचना अमुक काही करतो. तर ही व्यक्तित्वीकरणाची प्रक्रिया इतिहासामध्ये ते असं सांगतात की त्या व्यक्तित्वीकरणाचा जो विकास आहे हा विकास काही एका पद्धतीनं होत जातो, गेलेला आहे असं आपल्या इतिहासामध्ये दिसतं.
परंतु ज्या काही भौतिक शक्यता त्याच्यामधून माणसाच्या समोर उघड झालेल्या आहेत, म्हणजे आता भागवत साहेब की भूक ही काही गरज म्हणजे अन्नधान्यची म्हणजे अनुपलब्धता किंवा टंचाई ही काय आता माणसाची समस्या राहू शकत नाही, की माणसाने उत्पादकता प्राप्त केलेली आहे. किंवा निवारा ही एक कोणाला असं उपलब्ध राहण्याची खरं म्हणजे गरज पडू नये अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे अशी भौतिक क्षमता माणसाने प्राप्त केलेली आहे. तेव्हा माणसाच्या इतिहासामध्ये माणसाच्या जीवनाच्या खूप मोठ्या शक्यता, भौतिक शक्यता एका बाजूला वाढत जातात आणि दुसऱ्या बाजूला माणसाचा जो व्यक्तित्वीकरणाचा जो विकास आहे त्याची जी क्षमता आहे ती क्षमता त्या प्रमाणात मात्र वाढत नाही. याच्यामध्ये गॅप आहे. म्हणजे मनुष्याची मूळ अस्तित्वजन्य चिंता त्याच्या अस्तित्वाबरोबर आहेच, ती त्याच्या अस्तित्वाचाच भाग आहे. त्याच्यामधून त्याचं व्यक्तित्वीकरण हे अधिक चांगल्या पद्धतीनं ठळक होत जाणं आणि समुदायाशी जोडलं सुद्धा जाणं, या दोन्ही एकाच वेळेला घडणाऱ्या प्रक्रिया आहेत. पण याच्यामध्ये जेव्हा गॅप तयार होतो, याच्यामध्ये जेव्हा अंतर तयार होतं, तेव्हा माणसाला ते त्याला ते व्यक्ती म्हणून असलेलं जे स्वातंत्र्य ते त्याला नकोसं वाटतं. म्हणजे माणसाचं व्यक्तित्वीकरण हे लिबरल कॅपिटलिस्ट विचारसरणीमध्ये असलेलं किंवा हॉब्सला वगैरे अपेक्षित असलेलं लॉक किंवा हॉब्स या सगळ्या विचार अशा प्रकारचं व्यक्तित्वीकरण नाहीये. लक्षात घ्या, हा विचार फ्रॉइड यांचा विचार फ्रॉम यांचा जो विचार आहे हा बेसिकली हा मार्क्सवादी पार्श्वभूमीमधून आलेला आहे. त्याच्यामुळे तो या हॉब्स आणि लॉक सारखा नाही. फ्रॉम काय सांगतायत की मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि इतर समाज यांच्यामध्ये एक ऑर्गॅनिक लिंक असणारच आहे आणि आहेच, ती त्याला गरजेचीच आहे. फक्त ती उपजत प्रेरणेमधून नाही, इतर प्राण्यांप्रमाणे ती तो जाणीवपूर्वक अनुबंधित होत असतो आणि त्याच्यामध्ये काही अंतर तयार होतं. हे त्यांच्या बोलण्याचा मुख्य भाग जो आहे तो मुख्य भाग आहे. ही जी गॅप आहे की व्यक्तित्वीकरणाच्या प्रत्यक्ष व्यक्तित्वीकरणाचा विकास आणि भौतिक शक्यता यांच्यामधलं हे अंतर. व्यक्तित्वाचा विकास म्हणजे काय? व्यक्तित्वाचा विकास म्हणजे असं की मी व्यक्ती म्हणून ही माझी जाणीव तर आहे, मला एकटेपणा हा अपरिहार्य आहे, समूहाशी जोडलं जात असतानाच अपरिहार्यपणे तो अपरिहार्यच आहे, व्यक्तित्व अस्तित्वजन्य आहे तो. परंतु समूहाशी जोडलं जाणे सुद्धा तितकंच अपरिहार्य आहे. पण याच्यामध्ये गॅप, ही गॅप एवढी वाढते तेवढ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये विकृती आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की व्यक्ती किंवा माणसं ही समूहाशी उत्पादक पद्धतीनं, उत्स्फूर्तपणे आणि प्रेममय पद्धतीनं जेव्हा जोडली जातात तेव्हा हा विसंवाद व्यक्तित्वीकरणाचा आणि समाजातला कमीत कमी असतो. परंतु तो जर अशा मार्गाने जर अनुबंधित होऊ शकत नसतील व्यक्ती समाजाशी, तर त्याच्यामध्ये व्यक्तित्वीकरण किंवा व्यक्ती म्हणून माझं स्वातंत्र्य हे मला एक असह्य ओझं. आणि हाच तो मुद्दा आहे की ज्या वेळेला ते असं म्हणतात की माझं अस्तित्व माझं स्वातंत्र्य हे माझ्यावरती एक ओझं बनलेलं असतं. आणि हे ओझं ज्या वेळेला ते बनतं त्यावेळेला मी कोणीतरी असा एखादा नेता शोधतो, देव शोधतो, देवाचा एखादा संदेष्टा शोधतो, विविध त्याचा अवतार शोधतो, कुठलं एखादं पुस्तक शोधतो, पोथी शोधतो आणि मी सांगतो की माझं सार सर्वस्व जे आहे हे सर्व याच्यामध्ये. एखादी मूर्ती असेल किंवा मूर्ती नसेल, मूर्ती असणं नसण्याला काहीच महत्व नाहीये, मूर्ती न घेता सुद्धा हे सर्व जे काय ते तिथं असू शकतं. त्याच्यामुळे हे सर्व माझं इसेन्स जो आहे माझ्या व्यक्तित्वाचा, माझ्या अस्तित्वाचा, हा कोणाच्या तरी पायावरती किंवा कोणाच्या तरी व्यक्तित्वामध्ये विलीन करून टाकणं ही त्यावेळेला गरज पडते, जी मी सुरुवातीला आता बोलतो. पण ही बेसिकली एरिक फ्रॉम यांची जी मांडणी आहे ही